आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित "तू ही रे माझा मितवा" भाग 4. अरे, चाललंय काय तुमचं? प्रसंग काय आहे? जरा तरी ध्यानात ठेवा. त्याचे डॅड अमित परांजपे बोलतात. सागर, आधी तू त्या माधवशी बोल. त्याने जपानमध्ये काय गोंधळ घातलाय गेल्या 4 वर्षात तो निस्तार म्हणाव. नाहीतर खूप मोठं नुकसान आपल्याबरोबर देशमुख आणि देशमुखचंही होईल. ते पुढे बोलता बोलता थांबतात. हो डॅड, आत्ताच लावतो फोन, बोलून सागर बाहेर पडतो. लावा लावा फोन. आता देशमुख व परांजपे तुमची या मार्केटमध्ये कशी चालते तेच पाहतो. दूरवर एका केबिनमध्ये आपल्या खुर्चीला दोन्ही हातांनी मिठी मारत तो कुत्सितपणे हसतो. हॅलो, सागर बाहेर येऊन कॉल करतो. हॅलो, सागर बाहेर येऊन कॉल करतो. हा बोल की दादा, आज कशी काय या गरीब भावाची आठवण आली म्हणायची? मॅडी नेहमीप्रमाणे त्याला मस्करीत बोलतो. आता गरीब भावाने असे कांडच केले आहेत तर मोठा भाऊ आठवण काढणारच ना छोट्या भावाची. सागरही हसत उत्तरतो. मी कांड केलेत? फोनवर बोलता बोलताच मॅडी आपल्या ओठांवर एक बोट ठेवून विचार करायला लागतो. केले असतील, पण असे खूप केले जपानला. सध्या तरी एकही नाही. मग तू कोणत्या कांडबद्दल बोलत आहेस दादा? परत डोक्याला ताण देत तो विचारतो. इकडे पण छोट्या डोक्याला ताण देऊन इतकं पण छोट्या डोक्याला ताण देऊ नकोस. उगीच फुटायचं. सागर बोलतच असतो की सागरचे डॅड परांजपे सागर समोर येऊन उभे राहतात. अरे ऐक ना, तू शर्माला ओळखतोस का? डॅडचा रागीट चेहरा दिसताच सागर त्यांच्याकडे हसत हळूच त्याला विचारतो. शर्मा? कोण शर्मा? दादा, मी तर भारतातल्या लोकांना किती ओळखतो हे तर तू चांगलंच ओळखतो. मॅडी हसत बोलतो. अरे असं काय करतोय? मार्केटमध्ये सध्या एकच नाव आहे भारतात, शर्मा अँड शर्मा कंपनी. सागर थोडंसं रागवत बोलतो. शर्मा अँड शर्मा कंपनी? तो बोलतच असतो की अँजी तिथे येते आणि त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेते. काय झालं आहे सागर? काय मॅटर आहे? शर्मा अँड शर्मा कंपनीचं काय झालं? ती धडाधड मोबाईल कानाला लावून सागरला प्रश्न करते. रिलॅक्स अंजी, काही नाही, जरा त्याच्या संदर्भातच बोलायचं आहे. सागर एक मोठा श्वास घेऊन बोलतो. कारण आता तो कोणी चिल्लर पिल्लरशी नाही तर खुद्द दी अँजी देशमुख अँग्री यंग वुमनशी बोलत होता. पण तिची अशी रिॲक्शन त्याच्यासाठी शॉकिंग असते. तसं ती लगेच कुणावर चिडत नसते, पण एकदा चिडली की समोरच्याचं खरं नसे. बोल. तीही स्वतःच्या रागावर कंट्रोल करत बोलते. तू ओळखतेस का? सागर हळूच विचारतो. नाही, ती कठोर शब्दात बोलते. म्हणजे ते मार्केटमधलं एक नवीनच उदयाला आलेलं नाव आहे, जे सध्या फॉर्ममध्ये आहे. बस एवढीच माहिती आहे. ती थोडीशी नरमाईने बोलते. बरं, ठीक आहे. सागर बोलतो व फोनही बंद करतो. काय म्हणाले तुमचे बंधुराज? कडक शब्दातच परांजपे विचारतात. डॅड, तुम्ही उगीच भडकत आहात. मॅडीला तर त्याचं नावही माहीत नाही. आणि अँजी? सागर बोलतच असतो की हां, त्या कार्टीचंच काहीतरी असेल. मागून आलेली सागरची सावत्राई बोलते. डॅड, या बाईला सांगा, माझ्या नजरेसमोरही हिने यायचे नाही. सागर आता चिडलेला होता. ती बाई तुझी मॉम आहे सागर, हे ध्यानात असू द्या. आणि बरोबर बोलत आहेत त्या कार्टीचंच काहीतरी असेल. डॅडही रागात. परत तुमचा गैरसमज. तीही त्यांना फक्त आपल्याप्रमाणेच ओळखते. फक्त नाव ऐकलं आहे असं ती बोलली. सागर थोडे थंड होऊन बोलतो. नाव ऐकलं आहे म्हणे. परांजपे तोंड वाकडं करत बोलतात. नक्कीच काहीतरी आहे. जपानचा मार्केटमधला भारतीय राजा असा अचानक 4 वर्षानंतर कसा काय येईल? आणि आपल्याला बर्बाद करण्याचं कारण काय? जर तो आपल्याला ओळखतच नाही तर? परांजपे तंतन करतच मोठ्याने बोलत जातात. त्यांच्या मागे सौ परांजपेही जातात. हो, हेच प्रश्न सतावत आहे की आपल्याशी याची काय दुश्मनी असेल. सागर स्वतःशीच विचार करत केबिनमध्ये जातो. करा करा, विचारच करा. पण त्याचं उत्तर कुणालाच माहीत नाही. आणि या विचारात तुमचं उद्या सर्व अस्तित्व मार्केटमधलं संपलेलं असेल. पण जर हवं असेल तर फक्त पुढचे 24 तासच आहेत, जे माझी अट तिने मान्य केली तरच दोघं सुरक्षित राहाल. दुरून ती व्यक्ती आपल्या कंपनीत बसून वेब पेपर गोलगोल फिरवत बोलते. शर्मा 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 या नावानं माझं डोकं उठवलं आहे. ती स्वतःच्याच बेडरूममध्ये बेडवर मोबाईल फेकत बोलते. आयुष्यात इतकी हेराफेरी मी केली. पण आज एक तो शर्मा आहे की ज्याने माझा श्वास घेणं बंद केलंय.
त्याच्यासाठीही मला वाटते लवकरच पैसे मोजावे लागतील. जपानसारख्या शहरात ती आपल्याच घरात बसून जोरजोरात ओरडत होती. पण तिचं ऐकायला कोण होतं? एक लव्हबर्ड शिवाय. बर्डची ती शौकीन होती. ती खूप. म्हणून तिने या निळ्या रंगाचा पक्षी मारामार करून जपानमध्ये शोधला होता. आणि सध्या तो एकमेव प्राणी घरात होता की तिचा ऐकत होता. काय करणार बिचारं? गुलामजी होता. शर्मा शर्मा काही तोच तर नाही? तर त्याच वेळी भारतात आपली अँजी आपल्या बेडरूममध्ये बसून काहीतरी आठवत होती. पण तिला काहीच समजत नव्हतं. असा कोण आहे शर्मा की जो माझ्या व परांजपे प्रॉपर्टीवर उठला आहे? एक तोच आहे जो माझ्या सध्या दुश्मन असू शकतो. पण परांजपेने त्याचं काय बिघडवलं आहे? ती खोलवर विचार करत होती. पण काहीच आठवत नव्हतं. वाह! आज माझ्या लाडक्या प्रियतमा एकाच वेळी माझी आठवण काढत आहे. तो परत आपल्या केबिनमध्ये बसून कुस्तीत हसला. लवकरच, लवकरच माझा सामना होत आहे मिस अँजेली. खूप शौकीन आहे ना मिस अँजी बनायचा? बस 1, 2, 3 तो इकडे बोलतच होता की सजना तेरे प्यार में हम परदेसी हो गए रे, हम परदेसी हो गए. सॉन्ग अँजीच्या मोबाईलवर वाजतं. तसा तो तिकडे गोल हसतो. तिच्या मोबाईलची रिंगटोन होती. हॅलो, अँजी स्पीकिंग. ती इकडं बोलते आणि 5 मिनिटे तिकडून कुणीतरी बोलत असतं. ती फक्त ऐकण्याचं काम करत असते. 5 मिनिटात त्या समोरच्या माणसाचं बोलणं थांबतं आणि तो फोन ठेवूनही देतो. हिला बोलूनच देत नाही. कोण कोण समजतो हा स्वतःला? असं मी काय ह्यांचं घोडं मारले? का माझ्या मागे गेली 4 वर्ष पिच्छा करत आहे? आज वैतागून मी त्याला भारतात आले, पण इथंही तेच. तो भारतात येऊन पोचला. ती वेड्यासारखं केसांची एक बड आपल्या बोटांनी खेळवत बेडरूमच्या गॅलरीत जाऊन बडबड करत असते. ही बटांशी आपल्या बोटांनी खेळायची तिची खूप जुनी सवय. की अजून कोणाची होती? तेरा पिच्छा ना छोडूंगा सनम, तेरा पिच्छा ना. तिचं बोलणं ऐकून तो इकडे गाणं गुणगुणायला लागतो. फक्त 12 तास मी तुझ्यासमोर असेन जान. तो परत कुस्तीत हसतो आणि किशोर कुमारचं गाणं आपल्या मोबाईलमध्ये लावून ऐकायला लागतो. तेव्हा कुठे त्याचा राग शांत होतो आणि आपल्या कामात बिझी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अँजी लवकर सकाळी उठते आणि नेहमीचं रुटीन फॉलो करून ती एकटीच शर्मा अँड शर्मा कंपनीत दाखल होते. मे आय हेल्प यू मॅम? रिसेप्शनिस्ट मागून आलेली गोड हसत विचारते. खूप गोड हसत होती. कानाला ब्लूटूथ आणि कॉर्पोरेट तिचा गळवेष धारण केलेली ती. तिच्या एका त्या स्माईलने अँजीची सकाळपासून चालू असलेली चिडचिड ही बंद होते. या, हाय, आय एम अंजली. अंजली देशमुख. आय वॉन्ट टू मीट शर्मा सर. तीही मग हसून तिला बोलते. तिची स्माईल बघून तिकडे तो आत बसलेला घायाळ. मोठे सर की छोटे सर? मराठी नाव ऐकून ती रिसेप्शनिस्टही मराठीत बोलते. ते मला नाही माहीत त्यांचं नाव, अँजी बोलते. तसं रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. अहो म्हणजे बघा ना, ते आज मला तुमच्याच सरांनी अपॉइंटमेंट दिली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अँजी हळूच बोलते. मिस देशमुख, राईट? एक राकट माणूस त्या दोघांसमोर येत म्हणतो. या, अँजी. चला, सर आपली वाट पाहत आहेत केबिनमध्ये. म्हणत तो एका केबिनकडे जात बोलला तसं तीही त्याच्या मागेच मागे जाऊ लागली. सर, तो माणूस आत जात त्याला हाक मारत म्हणाला. त्याच वेळी तो दाराला पाठमोरा खुर्चीत बसला होता, मागे टेकून. डोळे मिटलेले होते, पण हातात ते पझल स्क्वेअरवालं खेळणं होतं आणि डोळे मिटून सुद्धा तो उत्तम प्रकारे सॉल्व करत होता. त्या माणसाचा आवाज आल्यावर त्याने खुर्ची वळवली. रॉकी, मिस देशमुखांना आत पाठव. आणि हो, पुढचा 1 तास कोणी डिस्टर्ब नाही करणार याची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी. तो कठोर आवाजात बोलतो. येस सर. म्हणत रॉकी बाहेर येत अँजीला आत जायला लावतो. तसं ती नॉक करते. कम इन. त्याचा कठोर आवाज. आवाजाने जरा तिला दचकायला होतं. हा, तोच तर नाही ना? ती विचार करतच आत येते, पण त्याच वेळी तो परत पाठमोरा झालेला. हातात तेच पझल. सो मिस देशमुख, काय ठरवलं आहे? तो गर्रकन तिच्याकडे तोंड करत तिच्या डोळ्यात पाहत बोलतो आणि तीही त्या ब्राऊन डोळ्यांमध्ये हरवत जाते. आय सेड, काय ठरवलंय मिस देशमुख? तो टेबलवर ते पझल ठेवत बोलतो. ज्याचा आवाज मोठा होतो. ती लगेच भानावर येते. कशा
ती कसं तरी बोलतच असते की मला माहीत आहे की तुम्हाला काल रॉकी माझ्या माणसाचा कॉल आलेला आणि त्याने जर तुमची व तुमच्या सो कॉल्ड भावी होणाऱ्या नवऱ्याचीही कंपनी वाचवायची असेल तर ही डील करणे गरजेचे आहे. तो परत आपल्या कठोर आवाजात बोलतो. एक मिनिट. तुम्ही जे बोलत आहात ते साफ चुकीचं आहे. सागर परांजपे इज नॉट माय वुड बी हजबंड. फर्स्ट थिंग. अँड जे डील बोलत आहात ते काही कंपनीची डील नाही की मी लगेच हो की नाही उत्तर द्यायला. ते लग्न एक पवित्र बंधन आहे आणि ते तुम्ही करायला सांगत आहात. ते पण कॉन्ट्रॅक्ट करून. लग्न काही बिझनेस नाही की ते कॉन्ट्रॅक्ट करायला. मी हेच सांगायला आले होते की मला हे लग्न मान्य नाही. जे करायचे आहे ते करा. ती ॲटिट्यूडमध्ये बोलते. पण मी ती त्याच्याकडे पाहत परत बोलते. काय आहे? ते समजत नाही ना? समजेल लवकरच. बस काही भागातच सर्व स्पष्ट होईल. तोपर्यंत ऐकत राहा तूही रे माझा मित्र. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थँक यू.